खानदेशातील अशा नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी अनिताज किचनला सबस्क्राईब करा। नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत करडईची हिरवी भाजी, करडईच्या पाल्याची भाजी आपण आज बघणार आहोत। मी इथे करडईचा पाला घेतलेला आहे, तो स्वच्छ मी धुवून घेणार आहे। आता एका पातेल्यात पाणी गरम करून आपण त्याच्यामध्ये 5 मिनिटं ही भाजी शिजून घेणार आहोत। आपण जर का ही भाजी अशी शिजून घेतली तर त्यातील तुरटपणा हा निघून जातो आणि भाजी खायला चांगली लागते। आता ही भाजी आपली झालेली आहे, थंड होण्यासाठी आपण काढून घेऊ बाजूला आणि त्यातील पूर्ण पाणी आपण काढून घ्यायचं आहे आणि भाजी बारीक कापून घेणार आहोत। फोडणीला तेलात आपण 1 चमचा जिरे, 3 ते 4 लसूण पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत, सोबत 3 ते 4 हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत आणि 1 मोठा कांदा आपण बारीक कापून घेणार आहोत। हे सर्व चांगलं छान आपण परतून घेणार आहोत तेलामध्ये आणि परतून झाल्यानंतर आपल्याली भाजी याच्यात टाकायची आहे। मी त्याच्यात शेंगदाण्याचं कूट घालणार आहे। थोडंसं शेंगदाण्याचं कूट घातलं तर छान लागते भाजी आणि थोडं लाल तिखट मी याच्यात घातलेलं आहे। आता चवीनुसार आपण त्याच्यात मीठ घालून घेऊ। आपली ही करडईची सुकी भाजी तयार आहे। ही भाजी हिवाळ्यामध्ये मार्केटमध्ये अवेलेबल असते। रेसिपी आवडल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।